आखाती देशांच्या युद्धाचा परिणाम हा फक्त सीमेलगत राहिला नसून तो घरगुती माणसाच्या जीवनापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। सध्या पीव्हीसी ला जो कच्चा माल लागतो त्याचा रेट वाढला असल्यामुळे जे शेतकरी पीव्हीसी पाईप घ्यायला येतात त्याला तो दुप्पट रेटाने घ्यावा लागतो। आपल्यासोबत जे पीव्हीसी पाईप विकतात ते व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलून त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता सध्या पीव्हीसीचे रेट काय चालले आहेत, तो किती टक्क्यांनी वाढलाय। सध्या युद्धाची परिस्थिती असल्यामुळे पीव्हीसी पाईपामध्ये जवळपास 25-30% दरवाढ झालेली आहे। म्हणजे पूर्वी जो 2.5 इंची पाईप आपण 420 रुपये ते 430 रुपयापर्यंत आपल्याला मिळत होता, त्यासाठी आता जवळपास शेतकऱ्याला 540-560 रुपये मोजावे लागतात। म्हणजे जवळपास 25 ते 30% दरवाढ या पीव्हीसी पाईपामध्ये म्हणजे सगळ्याच पाईपामध्ये झाली। त्याचबरोबर प्लॅस्टिकचे जे काही सगळेच पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक पासून बनणारे जे काही वस्तू आहेत ते सगळ्याच त्या ठिकाणी महाग झाल्यात। मग त्याच्यामध्ये पॅकिंगचे लिनो बॅग असतील किंवा मल्चिंग असेल, ठिबक असेल किंवा इतर प्लॅस्टिक पासून बनणारे जे पदार्थ आहेत ते सर्वच पदार्थांचे रेट त्या ठिकाणी वाढलेत। आज लिनो बॅगचा जर विचार केला तर लिनो बॅग पूर्वी 8-9 रुपयापर्यंत आम्ही स्वतः विकत होतो, आणि तीच बॅग आज आम्हाला 22-23 रुपयांनी खरेदी करावी लागते आणि 22.5 रुपये 23 रुपये आम्हाला शेतकऱ्याला विकावी लागते। शेतकरी सुद्धा रेट ऐकल्यानंतर थोडासा आश्चर्यचकित होतो की शेतकरी म्हणतात की 15 दिवसापूर्वी मी ह्या रेटनी बॅग घेतली आणि आज तिचे इतके पैसे द्यायचे कसे। परंतु ही जी काही परिस्थिती आहे ती सगळी युद्धामुळेच परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली आहे। परंतु आता हा सगळा बोजा खऱ्या अर्थानं दुकानदार असेल किंवा शेतकरी असेल यांच्यावर त्या ठिकाणी पडताना आपण पाहतो। काय सांगाल तुम्ही, जे युद्ध चालू आहे त्याचा काही शेतीमालावर परिणाम झालाय, काही पीव्हीसी पाईप घ्यायचा आहे त्याच्यावर काही परिणाम होत आहे का? नक्कीच झालेला आहे। पाठीमागेच 6 महिन्यापूर्वी मी 3 इंचीच पाईप खरेदी केले होते, त्यावेळेस मला तो पाईप 530 रुपयाला होता। आज तोच पाईप 760 रुपयाला मला मिळतोय। म्हणजे याचा अर्थ 25-30% बाजारभाव वाढल्यामुळे हा शेतकऱ्यावरती परिणाम होतोच आहे। तसेच दुकानदारांजवळ जायला पण आम्हाला थोडा प्रॉब्लेम येतोय की आजच मी जो माल घेऊन चाललोय त्यांना 15 दिवसाची मी क्रेडिट मागतोय की आज मी 51 पाईप खरेदी करून 15 दिवसाची क्रेडिट द्या मला, या हिशोबाने घेऊन जातो। म्हणजे याचा परिणाम असा की आमच्याकडे जर बाजारभाव मापात असते, पैसा असता तर आम्ही रोख खरेदी करू शकलो असतो, पण आज रोजी मी त्यांना क्रेडिटवरती मी पाईप घेऊन जातोय। हे सगळं शेतीमालाचे भाव गडगडले यामुळे झाले आहे का? नक्कीच त्या शेतीमालाच्या बाजारभाव पडल्यामुळेच हे सगळी परिस्थिती उद्भवते। काय सांगाल तुम्ही, ते पॉलिथिनच्या बॅग आहेत त्याचे रेट वाढलेले आहेत तर? नक्कीच वाढलेत। 1 महिन्याभरापूर्वी माझे काकडे पीक आहे, त्यावेळी मी ती पॉलिथिन बॅग घेऊन म्हणजे गावामध्ये घेतलेली 17 पॉलिथिनचा एक पंच असतो, त्यावेळी मला 100 रुपयाला ती बॅग भेटलेली। त्याच्यानंतर एक 8 दिवसांनी गेलो तर ती 150 रुपये। आता 1-2 दिवसापूर्वी घेतले तर 240 रुपये माझ्याकडनं त्याचे रेट घेतले, म्हणजे पॉलिथिन बॅगचे, म्हणजे एवढे रेट वाढलेले। आणि शेतीमालाला पाहिलं तर बाजारभाव कवडी मोल आहे। आज माझे बटाटे आहेत, कोबी आहे, काकडी आहे। बटाटे पाहिले तर अक्षरशः 9 रुपये किलो आहे। कोबी काढायला आहे ती 2 रुपये किलोनी सुद्धा कोणी घेत नाही। कांद्याची परिस्थिती पण तीच परिस्थिती आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि पॉलिथिनचे किंवा पाईपाचे याचे एवढे रेट वाढलेत की पुढे काय करावं काय नाही हेच शेतकऱ्यांनाच कळत नाही। जो पीव्हीसी पाईपाला कच्चा माल लागतो तो त्याच्या वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे हे पीव्हीसी पाईपाचे रेट वाढले असून शेतकरी आणि जिथे पीव्हीसी पाईप लागतो जे बिल्डर काम असतं त्याच्यामध्ये लागत असल्यामुळे पीव्हीसीचे पाईप वाढल्यामुळे ह्याचीच खात्री आहे शेतकऱ्यांच्या खिशाला बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।